रेंजर साहेब तुमचं कार्य समजत नाही, गावामध्ये साहेब काम करत नाही, गावामध्ये रेंजर साहेब काम करत नाही। भूमिमुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त संघटनेच्या वतीनं कालपासून जिल्हा प्रशासनाविरुद्ध आमचा हल्लाबोल, जेल भरो आणि आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना घेरावाचा आंदोलनाचा इशारा आम्ही सरकारला दिला होता। आणि या अनुषंगानं आज या जिल्ह्यातील सर्वच आमचे सहकारी पदाधिकारी प्रमुख लोकांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना घेराव करण्यासाठी खामगावमध्ये आगमन केलेलं होतं। परंतु आमची माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याशी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी भेट घालून देण्याचं आश्वासन आणि माननीय उपविभागीय अधिकारी यांनी या वर्षीच्या पेरणीपूर्व परवानगीचं पत्र या ठिकाणी लेखी स्वरूपात दिल्यामुळे आमचं घेराव आंदोलन आज या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे। परंतु आमचं सरकारला सांगणं आहे, माननीय उपमुख्यमंत्री यांना आमचं सांगणं आहे की आमचं निवेदन आज या ठिकाणी आपल्या संघटनेच्या मार्फत या ठिकाणी माननीय अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या आहेत की भूमिनांच्या महसूल आणि वन जमिनी त्यांना मिळाल्या पाहिजेत, त्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजेत, त्यांच्यावरचे वाढत्या वन विभाग आणि महसूल विभागाचे अन्याय हे वन विभाग आणि जिल्हा पोलीस जिल्ह्याचं महसूल प्रशासन जे दादागिरी करत आहे ही महसूल आणि वन प्रशासनाची दादागिरी थांबली पाहिजे। जर का या मागण्यांची पूर्तता येत्या 15 दिवसात जर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जर पूर्ण केल्या नाहीत तर 7 जुलैला मुंबईच्या विधानसभेवर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही दिलेला आहे।